नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपल्याला पाहायला भेटत आहे अद्वैत ज्या कॅफेमध्ये आला आहे त्या कॅफेमध्ये त्याला कलासारखी एक मुलगी दिसली. त्या मुलीला तो विचारत असतो, हाक मारत असतो, खरे आहेस का तू, इकडे ये ग. पण ती घाबरते आणि अद्वैतनी मला ओळखलं की काय म्हणून ती तिथून पळ काढते आणि किचनमध्ये जाते. तिथं तो मुलगा त्यांना अडवतो आणि सांगतो, आमच्या किचनमध्ये कुणालाही येण्यासाठी अलाउड नाही आहे, तर तुम्ही आत नाही येऊ शकणार असं ते सांगतात. मग तो तिथेच थांबतो आणि मग काउंटरवर जाऊन त्या मालकाशी बोलू लागतो. आज जी मुलगी गेली आहे ती माझ्या ओळखीची आहे, बहुधा मला तिच्याशी बोलायचं आहे. तर तो मालक म्हणतो, आमच्या कर्मचाऱ्यांची माहिती आम्ही कुणाला सांगू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही नाही जाऊ शकत आहात आणि माहिती नाही देऊ शकत मी त्या व्यक्तीबद्दल. कलाला जरा धीर येतो, बरं झालं सरांनी सांगितलं नाही. पण तो खूप प्रयत्न करत असतो, विचारत असतो, मी आज जाऊन पाहू का, मला भेटायचं आहे त्या मुलीला. पण तो मालक असतो तो ह्या सगळ्याला नकार देत असतो आणि मग तो नाही म्हटल्यानंतर अद्वैत विचारात पडतो, आता काय करायचं. पण ही मुलगी खरे होती 100%. मग तो फोन करतो आणि त्या व्यक्तीशी मीटिंग होती त्या व्यक्तीला सांगतो की माझं एक अर्जंट काम आल्यामुळे आता मी मीटिंगला येऊ शकणार नाही, तर तुम्हीही येऊ नका ह्या ठिकाणी, मी घरी जात आहे, माझं अर्जंट काम आहे असं सांगून तो तिथून निघणार असतो. कलाचा जीव मात्र भांड्यात पडलेला असतो. हा मला पकडला तर मला किती प्रश्न विचारेल, काय काय विचारेल, काय करावं तिला सुचेनासं होतं. आणि ती तो फोन कॉलही ऐकत असते, त्या फोनवर तो बोलत असतो, मी आता मीटिंगला नाही येऊ शकणार. आणि मग तो आता विचार करत असतो, जर ही मुलगी खरे असेल तर ती इथेच असेल, मी आत्ताच घरी जाऊन चेक करतो खरे घरी आहे की नाही, असं म्हणत तो घरी जाण्यासाठी निघतो. इकडे कला त्या मालकाला सांगते, मी आज पूर्ण काम केलेलं आहे, तर माझं जे काही पेमेंट असेल ते काजलच्या अकाउंटवरती तुम्ही सेंड करून द्या, मला घाई आहे, मी निघते आता. इकडे सरोज ऑफिसमध्ये पोचते. ऑफिसमध्ये गेल्यानंतर सगळे तिला पाहून भरभर उठतात, गुड मॉर्निंग मॅडम असंही तिला रिस्पेक्ट देतात. प्रत्येक व्यक्ती तिला रिस्पेक्टफुल्ली बोलू लागतात. आणि तिथले कर्मचारी त्यांना विचारतात, मॅडम तुम्हाला चहा आणू की कॉफी. मग सरोज सांगते, माझ्यासाठी चहा आणा. आणि मग मागे वळून पाहते तर यांच्यासाठी आणा असं सांगते. तेव्हा ती लगेचच म्हणते, मला नको आहे, मला कोल्ड्रिंक हवं आहे, ज्यूस प्यायचा आहे. मग ती निघून जाते आतमध्ये आणि ती बघते इथे सगळेजण सरोजला जितका मान देतात तितका मान मला देत नाही. आणि प्रत्येकजण सरोजची किती आपुलकीने बोलतात, इथे मला कोणीही डुंकूनही पाहिना, कोणी माझ्याशी काही विचारपूसही करीना. खरी मालकीन मी आहे, मी ह्या मालकिनीची, ह्या मालकाची घरी मुलगी आहे, पण मला कोणीही काही मान देत नाही, सगळा मान त्या सरोजलाच. आणि तिथली एक व्यक्ती सांगते की मॅडम तुम्ही मागे सरकून उभे राहा ना, मध्ये मध्ये उभे राहू नका. तिला त्या गोष्टीचाही फार राग येतो की मी इथली मालकीण असून मला कोणीही इथे मान देत नाही, पण हिला किती मान आहे, किती माज आहे ह्या गोष्टीचा. मग सरोजसाठी चहा घेऊन तो व्यक्ती पहिले जातो आणि ज्यूस आणला नाही म्हणून रोहिणीला फार राग येतो. अगोदर तिचं सगळंच बघताय, माझं कोणीच बघत नाही. नंतर तिला पाणी आणून देतात आणि तुमचं ज्यूस बनायला वेळ लागेल, सरोज मॅडमसाठी गरम गरम कॉफी लागते म्हणून आधी त्यांना कॉफी देऊन येतो असंही तो पिऊन सांगतो. आणि नंतर मॅडमसाठी पाणी आणतो जो पिऊन, त्याचा तिला खूप राग येतो. ती तो ट्रे धुडकावून लावते, सगळं काही तिथे फोडून ठेवते, ग्लास वगैरे. सगळेजण घाबरतात, तडकन उभे राहतात. रोहिणी मात्र रागाने तिथून निघून जाते. सरोज बाहेर काय चालले पाहायला येते आणि मग तिला समजतं की हे सगळं रोहिणीनेच केलेलं आहे. मग ती म्हणते, ठीक आहे एवढं आवरून घ्या. आणि अद्वैत कुठं गेला आहे म्हणून ती सानिकाला विचारायला जाते. सानिका मग सांगते की आज खूप महत्त्वाची मीटिंग होती, ती बाहेर अरेंज झालेली आहे, सर तिकडे गेले आहे, थोड्या वेळात येतीलच मीटिंग झाली की ऑफिसमध्ये. आणि ते बोलणं झाल्यानंतर इकडे मात्र अद्वैतची खूपच वेगळी घाई चालू असते. त्याला काही करून कलाला शोधायचं असतं. तो घाईघाईने निघतो, घरी येऊन पोचतो. घरी आल्या तो लगेचच घरामध्ये शोधाशोध सुरू करतो, कुठेही कला दिसली नाही. आणि मग घाईघाईने लगेच रूमकडे धाव घेतो. रूममध्ये जाऊन पाहतो तर काय, तिथे कोणीही नसतं, शुकशुकाट. मग नक्कीच ती कला होती ज्या मुलीला मी रेस्टॉरंटमध्ये पाहिलं. पण ती तिथे काम का करत असेल म्हणून तो विचारात पडतो. अशी काय नड गरज असेल तिला की तिला आता काम करावं असं वाटत आहे, तेही बाहेर जाऊन. मग तो विचारत असतो, पाणी प्यायला घेतो, खूप थकलेला असतो आणि लगेचच तो म्हणतो, थांब मी फोन लावूनच चेक करतो ती नक्की कुठे आहे. मग तो फोन कॉल करण्यासाठी फोन लावतो. रिंग वाजते तर बघतो तर काय, मोबाईल रूममध्येच वाजतोय. आणि कला बाथरूममधनं बाहेर येते आणि त्याला विचारते, काय झालं आहे अद्वैत, तू फोन का करत आहेस मला, घरातच मला आता फोन करायला सुरुवात केली आहेस तू, काय एवढं महत्त्वाचं काम होतं, कुठली गोष्ट तुला भेटत नव्हती त्याच्यासाठी तुम्हाला फोन लावत आहे, इतका दमलेला थकलेलाही दिसतोय, काय झालं आहे एवढा घाईघाईने, काय एवढं पाणी पितोय वरती आलाय. तेव्हा मात्र अद्वैत तिला जाब विचारतो, सांग तू खरंच कुठं होतीस, कुठे गेली होतीस ते तरी सांग. मग ती सांगत नसते.
लगेचच तो तिला विचारू लागतो, माझ्याशी खरं बोल, मी तुला त्या रेस्टॉरंटमध्ये पाहिलं, तिथे तू काम करत होती. तेव्हा ती त्याला हसून म्हणते, अरे मी काम करायला का मी एवढी मोठी टॅलेंटेड गर्ल नाही आहे की मी घरातही काम करेल, बाहेरही जाऊन काम करेल, जादूची कांडीही नाही माझ्याकडे, ती फिरवल आणि मी 5 मिनिटात घरी पोचेल. असं कसं शक्य आहे? मी इथेच आहे, घरातच काम आवरत आहे, मी इथून कुठे गेलीच नाही. हल्ली ना तुला सगळीकडे मिस दिसायला लागले आहे. नक्की काय झालं आहे तुझं? काय प्रॉब्लेम आहे? काय झालं आहे? तुला सगळीकडे मी दिसत असते. तेव्हा तो म्हणतो, मी जे पाहिलं ते खोटं नव्हतं. तू त्या रेस्टॉरंटमध्ये होते, तू माझी ऑर्डर घेत होती. मला पाहिल्यानंतर तू गडबडली, तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि तू धावत पळत माझ्या अगोदर घरी पोचली. हे मात्र सत्य आहे आणि तू मला वेड्यात काढत आहे. तेव्हा मात्र कला पुन्हा त्याला गोल गोल उत्तर द्यायला सुरुवात करते. नक्की कुठल्या विषयावर बोलतोय तुम्हाला तेच कळत नाही. आपली मी मरमर घरात काम करते, मला तुझं काय म्हणणं आहे, बोलणं आहे तेच समजून नाही राहिलं. नक्की तुला काय बोलायचं आहे, काय सांगायचं आहे ते मला स्पष्टपणे सांगतोस का? तुझं नक्की काय चाललं तेच समजेना मला, असं तो म्हणत असतो. आणि कला त्याला उलटे पलटे उत्तरं देऊन ते सगळं टाळाटाळ करत असते आणि त्याला म्हणते, हे बघ, मी घरातच आहे, तुझ्या कपड्यांच्या आवरावर करत आहे आणि त्याच्यात तुम्हाला इतके प्रश्न विचारत आहे, मला ना तुझ्या एक काही प्रश्नाचं उत्तर द्यावंच वाटत नाही. आणि मी एवढी मोठी टॅलेंटेड नाही की मी घरातही काम करेल, बाहेरही काम करेल. आणि का करू मी एवढं बाहेर जाऊन काम? मला काय गरज पडणार आहे? आणि तू ना हल्ली ना खूपच प्रश्न करायला लागले, माझ्यावर सतत वॉच ठेवत असतो. एक काम कर, तू ना मला कायम व्हिडिओ कॉल करून पाहत राहा, मी कुठे चालली, कुठे आली, काय करते. व्हिडिओ कॉलमधनं तुला सारखी मी दिसत राहील डोळ्यासमोर, मी कुठे काय करते. आणि पाककलेचे धडेही तुला शिकवत राहील. बघ, मी आता कोशिंबीर करायला घेणार होते, सगळं काही चिरून कापून आले, आता फक्त गाजर राहिलं होतं, ते गाजर घ्यायला अंजू गेले आहे. अंजू आले केले की कोशिंबीर करणार. आज ना मी तुला कोशिंबीर कशी बनवायची तेही शिकवते. आता व्हिडिओ कॉलची गरज नाही, तू घरीच आहे ना, तुला घरातच शिकवून देते. असं म्हणत त्याला ती टाळते आणि हसते आणि ती लगेच तिच्या कामाला लागते. पण अद्वैतचं 100% मत असतं की मी तुलाच पाहिलं होतं, खरं बोल, तूच होतीस ना. तर ती नाही बोलते आणि तिच्या कामाला ती खाली निघून येते. आणि खाली आल्यानंतर ती विचारत असते, जर आज मी याला सापडले असते त्याने मला भाजून खाल्लं असतं, असं ती विचार करू लागलेली असते. आणि रजनी मॅडमकडे पाहते. रजनी मॅडम खूप टेन्शनमध्ये दिसत असतात. त्यांना ती विचारू लागते, मॅडम काय झालं आहे, एवढ्या टेन्शनमध्ये का दिसताय तुम्ही? मग ती सांगते की काही नाही अगं, आजकाल ना सोहम खूपच चिडचिड करायला लागला, त्याच्याशी काही बोलायला जावं तर तो हसकन अंगावरती येतो. त्याचं ना काहीतरी बिनसलंय. मला तरी वाटते तू त्याची मैत्रीण म्हणून त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलावं, तुला तो नक्की सांगेल. रजनी बोलता बोलता सांगते, मला काय वाटतंय माहिती का, तो ना कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडला असावा, त्यामुळे तो इतका गोंधळलेला असतो आणि नक्की तिच्यासोबत काहीतरी बिनसलंय असेल, त्याच्यामुळे तो एवढी चिडचिड करत आहे. तुला काय वाटतं? असं असेल तर मला त्याची खूप काळजी वाटायला लागली. हल्ली ना त्याचं वागणं खूपच वेगळं, विचित्र. आणि तो माझ्याशी एवढा मनमोकळेपणाने बोलणार नाही. कितीही मैत्रीण असले तरी मी त्याची आई आहे. आईसोबत एवढं मनमोकळेपणाने कोणीच बोलणार नाही. मला ती म्हणते, तू जर गेलीस त्याच्याशी बोललीस तर तुझ्याशी तो मनमोकळेपणाने बोलेल. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न मी करते आणि त्याच्या मनातलाही काढते, दूर करते. इकडे तो टेन्शनमध्ये असतो आणि काजलचे फोटो पाहत असतो. त्याला काजलची खूप आठवण येत असते. तितक्यात कला बाहेरनं आवाज येते, आत येऊ का? तिला पाहिल्यानंतर तो पटकन फोन बंद करतो आणि कलाला म्हणतो, ये ना ताई, तू असं काय विचारत आहेस? तेव्हा ती मध्ये आल्यानंतर बघते, काय करत आहेत तुम्ही? मला ना आज तुमच्याशी गप्पा मारायच्या आहे, म्हणून मी तुमच्याशी बोलायला आले आहे. काही झालं आहे का? तेव्हा तो म्हणतो, कुठे काय, काहीच नाही. मग दोघंजणं इकडचे तिकडचे गप्पा मारतात, ड्रॉइंगचे गप्पा मारतात आणि मग हळूचच कला विषय काढते. तू हल्ली खूप टेन्शनमध्ये असतो आणि तुझं वातावरण बदलले पाहून हे आईलाही खूप टेन्शन येतं तुझ्या. नक्की काय झालं आहे? तेव्हा तो म्हणतो, कुठे काय, काहीच झालेलं नाही. पण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न कला करू लागते. तुझ्या मनातलं तू मला सांगावं, म्हणजे मन तुझं हलकं होईल आणि कोणाला तरी काहीतरी सांगितलं की बरंही वाटेल. हल्ली तुझं वागणं घरामध्येही फार विचित्र असतं. नक्की तुझ्या मनात काय ते माझ्याशी मनमोकळेपणाने बोलतोस का, असंही ती विचारू लागते. मग तो सांगत नाही. ते पाहिल्यानंतर ती म्हणते, ठीक आहे, ज्या क्षणाला तुला वाटेल माझ्याशी बोलावंसं त्यावेळी तू माझ्याशी येऊन बोल आणि मग आपण बोलूया, असं म्हणत ती निघणारच असते. मग ती चालली. पाहिल्यानंतर सोहम जरा इमोशनल होतो. कुणाशी तरी बोलावं असं त्यालाही वाटत असतं. मग तो तिला थांबवतो आणि तिला विचारतो, तू कोणाला सांगणार नाही ना मी जी गोष्ट तुला सांगणार आहे? मग ती म्हणते, हो चालेल, काय आहे ते सांग. मग तो सांगू लागतो, मी एका मुलीच्या प्रेमात पडलो आहे आणि त्या मुलीला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. ती माझी पक्की मैत्रीण आहे, मला खूप समजून घेते, माझ्यावर खूप
विश्वास पण आहे तिचा, पण ती फार गोंधळलेली आहे. तिला आत्ता उत्तर काय द्यावं तेही सुचेना. आणि तिला भेटायला गेलो तर ती माझ्यावर चिडली. ती मला नकार देत आहे, पण मला ती खूप आवडते, तिच्याशिवाय मी नाही राहू शकणार. तेव्हा कला मग त्याला समजावून सांगते, हे बघ, आपल्याला ती मुलगी आवडते, पण तिला वेळ द्यायला हवा ना. तिने इतक्या पटक्यात निर्णय नाही घेऊ शकणार आणि मुली खूप वेळ घालतात ह्या गोष्टीला उत्तर देण्यासाठी. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. हळूहळू तिच्याशी मैत्री आणखी वाढव. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर आणि ह्या विषयावर तिला नसेल बोलायचं तर अगदी सुरुवात वेगवेगळ्या विषयांवरती कर आणि तिला थोडं रिलॅक्स होऊ दे. तिला थोडा विचार करायला वेळ दे. मग तिने थोडासा मन तिचं शांत झाल्यानंतर तीही हळूहळू तुझ्यासोबत मनातली गोष्टी सांगू लागेल ना. मग तो म्हणतो, ठीक आहे, आत्ता मी तिला जास्त जबरदस्ती केली विचारण्याची तर ती नकारच देत राहील. मी ती थोडा वेळ तिला देतोच. मग तिने सांगितल्याप्रमाणे आता तोही थोडासा मनमोकळेपणाने वावरू लागला आणि तो तिला सांगतो, प्लीज ताई, मी जे तुला सांगितलं ते कुणालाही सांगू नको हां. आणि मग कला म्हणते, हो, आपल्या दोघांचं सिक्रेट आपल्या दोघांमध्येच राहील. एका कलाकाराला दुसऱ्या कलाकाराचं मन कळतं ना, असं म्हणत ती त्याला धीर देते आणि तोही म्हणतो, मला खरंच तुझ्याशी बोलून खूप हलकं हलकं वाटत आहे. बरं झालं तू माझ्याशी बोलली. आणि कला त्याला समजवत असते, तुम्ही ना अशीच आनंदी राहत जा, असा उदास चेहरा करत जाऊ नको, असं सांगून ती बाहेर निघून येते. इकडे मात्र रजनी विचारत असते, काय झालं अगं, तो तुझ्याशी बोलला का? तेव्हा ती सांगते, हो, बोलला तो माझ्याशी आणि मनमोकळेपणाने बोलला. आता काही टेन्शन नाही. आणि पण कसला विषय होता? मी जो विषय बोलले होते तोच विषय होता का? तो नक्कीच प्रेमात पडला आहे, हे खरं आहे ना? तेव्हा ती म्हणते, पण आत्ता तुम्ही कुठलाही विषय घेऊ नका, त्याला थोडा वेळ द्या, तो स्वतःहून एक ना एक दिवस तुम्हाला येऊन सांगेल, असंही कला सांगू लागते. पण ती मुलगी कोण आहे कलाला माहिती नाही आणि सोहमने ते लपवून ठेवलं आहे कलापासून. पण कला म्हणते, ज्या व्यक्तीवर तो प्रेम करेल खरंच ती व्यक्ती खूपच नशीबवान आणि भाग्यवान असेल, हो की नाही? असं म्हणत दोघीजणी गप्पा मारत असतात. रजनी म्हणते, खरंच ह्या घरात एकही मुलगी नाही. मुलगी म्हणून मी ना तुझ्यामध्ये माझी मुलगी शोधते. मला कुणाच काय ठाऊक, पण तू ना मला मुलगी म्हणून हवी होती. पण देवाने मला तू पाठवली माझ्या ह्या घरामध्ये. तू मला माझ्या मुलीसारखी आहे. माझ्या मुलाशी मनमोकळेपणाने बोलून त्याचं मन हलकं केलंस. एक बहीण कशी एखाद्या भावाला करते तसं तू सगळं करते. सगळ्या घरातल्यांना जीव लावते. प्रत्येकाला काय हवं नको सगळं काही तू पाहत असते. खरंच तू मुलगी म्हणून या घरात जन्म घ्यायला हवा होता. पण ठीक आहे, पण आता आली आहेस ना, आता ह्या घरात मुलीची कमतरता जी होती ती तू भरून काढलीस. तेव्हा ती म्हणते, सरोज मॅडम, मी जे काही केलं ते माझं सून म्हणून कर्तव्य करत आले आहे. असं काही नाही, मी ह्या घरासाठी वेगळं काही करत नाही. तेव्हा तितक्या तिथे सोहम येतो आणि विचारतो, रजनी काय करत आहे? कला लगेच म्हणते, अरे रजनी काय म्हणतोय, आई आहे ना ती. तेव्हा तो म्हणतो, आमच्या दोघांमध्ये चालतं का? आम्ही मित्रमैत्रिणी आहोत, आम्ही एकमेकांना अशी हाक मारतो. मग रजनीला विचारू लागतो, रजनी आज काय स्वयंपाक बनवणार आहे? काय मस्त एकदम झक्कास काहीतरी बनव खायला. तेव्हा ती म्हणते, हे बघ, काचोऱ्या बनवत आहे बटाट्याच्या, पण तुझ्या आवडीच्या नाही हां, माझ्या मुलीच्या आवडीच्या. त्या कलालाही खूप आवडतं. तुम्हाला दोघांसाठी आज स्पेशल जेवण, असं म्हणत तो तिथून निघून जातो. आणि पुन्हा रजनी कलाला म्हणते, खरंच तू बोलल्यामुळे त्याचं मन हलकं झालं हां. आणि ती ना स्वयंपाक करण्यासाठी एक ड्रॉवर उघडते, त्याच्यामधनं वस्तू बाहेर काढत असते. तितक्यात तिचे पेपर खाली पडतात आणि त्याच वेळेला तिथे अद्वैत येतो आणि अद्वैतने ते पेपर पाहिले, तो उचलतो आणि आता इतकं टेन्शन येतं कलाला. आता हेच पेपर मी ज्याच्यावर ड्रॉइंग केली आहे त्यांनी जर पाहिले तर पटकन ती त्याच्या हातातनं पेपर घेण्याचा प्रयत्न करते. पण त्याला ते पेपर पाहायचे असतात म्हणून तो तिच्या हातातनं खेचून घेतो. मलाही पाहू दे काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये. मग रजनी सांगते, अरे त्याच्यामध्ये आमचे बिलं असतात, आम्ही काय काय खरेदी केलं, काय काय नाही, काय लागतंय काय नाही, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. मग कला म्हणते, ठीक आहे, आता याला स्वयंपाकाचं इतका दिवस वेळ होतं, आता या स्वयंपाकघरात किती वस्तू आहे तर त्याचं बिल पाहायचं आहे. आज ना याला मी यादी आणि यादीचा हिशोब शिकवते, असं म्हणत ती त्याला टेबलवर घेऊन येते. ये बस इथे, मी तुला यादी दाखवते आणि सगळ्या याद्यांचा हिशोब कसा लावायचा ते शिकवते. रजनी मग हसते, अरे तुमच्या दोघांचं काय लहान मुलांसारखं भांडण चालू आहे. कला म्हणते, नाही नाही, आज मी याला यादी बनवायचं कशी शिकवतेच, असं म्हणते. लगेच तिथून अद्वैतला राग येतो, माझ्या बाबतीत तुम्ही काहीतरी लपवत आहे असं सांगत तो तिथून निघून जातो. आणि कलाला जरा जीवात जीव येतो, बरं झाला हा गेला, नाहीतर याला सगळं काही सांगावं लागलं असतं. पण तिच्या हातातल्या एका पेपर खाली टेबलच्या पडतो आणि तो तिथून रोहिणीने पाहिलेला असतो. रोहिणीने तो पेपर कुणाचं लक्ष नसताना उचलला. आता तिला यादीचं रहस्य काय, आणि कला 2 दिवस झाले पाहते काहीतरी लपवत आहे, ते लपवलेली गोष्ट समजली. आता ही भानगड आहे तर आता हिचा शोध घ्यावाच लागेल, असं म्हणून रोहिणी आता कलाच्या मागावर लागणार. पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.